ओळख करून आपण सविस्तर किल्ला बघायचा. आपण ज्या गडावरती आला असायला आपण काय म्हणतो, पन्हाळगड किंवा किल्ला म्हणतो आपण. त्याच्या पण पूर्वी म्हणजे महाभारत काळामध्ये हा डोंगर होता. सुरुवातीचं नाव आहे पन्नगालय, शब्द आहे संस्कृत. पन्न ऋषीमुनी राहायचे. गड हा बांधला कोणी सुरुवातीला, त्यांचं नाव होतं शिलार वंशी राजा भोजने किल्ला बांधलेला आहे. किल्ला म्हणजे काय बांधला, हा डोंगरच आहे. त्याला साईडला बघा तटबंदी आहे. ही तटबंदी आपल्या गडाला चारी बाजूनी 8 किलोमीटरची आहे. इसवी सन 1052 मध्ये या किल्ल्याची पायाभरणी केली. 1112 मध्ये गड पूर्ण केला. तर राजा भोजला किल्ला बांधायला 60 वर्ष लागले. गडाचं बांधकाम बघतो आपण, पूर्वी सिमेंट नव्हतं, गुळ चुना मातीमध्ये आहे. सध्या गडाला 1000 वर्षापूर्वीचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर 600 वर्षापूर्वी जुना गड आहे. 2 नंबर हा गड जिंकला कोणी, कृष्ण देवराय यादव देवगिरीचे. त्यांनी 1208 मध्ये राज्य केलं. 3 नंबर राज्य केलं विजापूरच्या आदिलशाहानी आणि 4 नंबर छत्रपती शिवाजी महाराजांनी. जसे राजे बदलले, याची नावं पण बदलली. पन्नगालय्य, ब्रह्मांड नगरी, शहाणीबीदुर्ग, पन्हाळगड म्हणतो. गडावर गाडी फिरती, आतमध्ये वस्ती आहे. लोकांना किल्ला समजण्याचं कारण काय, तुम्ही गडावरती आला असा, येताना पावती पडली का, त्याच ठिकाणी आपल्या किल्ल्याचं मेन गडाचं गेट होतं. नाव होतं पूर्वी 4 दरवाजा. तो पाडला इंग्रजांनी. गडावर गाडी आणली आणि किल्ल्यावर गाडी आली. तो नसता पाडला 4 दरवाजा, आपली गाडी खाली उभा केली असती आणि पूर्ण किल्ला पायी फिरला असतो. गडावरती सर्वात उंच इमारत ही आहे, याचं नाव आहे सदरी महल. आपण काय म्हणतो, सदरीवर या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात न्यायनिवाडा, गुप्त खलबत्ता, मिटिंगा, सभा ज्या काही व्हायच्या, सत्र व्हायच्या, त्याचं बांधकाम पडले बघा. हे बघा त्याचं अवशेष. तर याच इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची शेवटची भेट झाली. कधी, 13 जानेवारी 1680 मध्ये. तिथून महाराज रायगडला गेले, आजारी पडले. 3 एप्रिल 1680 मध्ये राजे रायगडला स्वर्गवास झाले. ही दुःखद बातमी संभाजी राजांना उशिरा समजली गेली. जे विधी आहेत ना ते केले संभाजीराजांनी. संभाजीराजे, त्यांचा मित्र कवी कलश, संभाजी महाराजांची पत्नी इसुबाई इथं राहायच्या. संभाजी महाराजांचं आयुष्य खूप कमी होतं, जगले फक्त 32 वर्ष. 14 मे 1657 जन्म झाला पुरंदर किल्ल्यावरती आणि 11 मार्च 1689 झाला मृत्यू भीमा कोरेगाव वडूला. 32 वर्षामध्ये संभाजी राजांनी 128 लढाई जिंकल्या, एक पण हरली नाही. संभाजी राजांना 12 भाषा बोलायच्या. त्याने वयाच्या 14 वर्षी पहिला ग्रंथ लिहिला बुद्धभूषण. शिवकाशीचं गाव आहे, आपण ती माहिती पुढे घेतली. आणि समोरचं पावनगड डोंगर आहे. युद्धामध्ये जखम झाली तर डोंगरावर जडीबुटी आणि तुपाची विरी असायची, ते मिक्सिंग करून अंगाला लावायचं. त्याचं नाव पावनगड आहे. विठोबाचं मंदिर आहे. आणि खालचं गाव आहे ना, त्या गावाचं नाव आहे नेबापूर. म्हणजे कोण, नकली शिवाजी महाराजांचं गाव. असं आपण पुढे जायचं. चला सर बघा. सांजे उदक कसा Thank you.
सारखं सारखं असं 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 फोटो काढले नानाने काढला व्हिडिओ 나 얘기야, 너 얘는 뭐 저녁 어떤 그냥 그냥 근데 너희가 알로. Ang kaya po tayo na po eh. Ang kaya tayo na. Puro bawa po sa lugar. Kaso kung hindi bala po na. Kung pa lang eh, no? बुरागाकडे पकडून राहतोय